So date is 17/3/2026. Okay. So first आहे theorem 1. theorem 1. So याचा स्टेटमेंट आहे, two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if and only if there exist scalars म्हणजे इन नंबर्स वगैरे, scalars x and y such that ax plus by म्हणजे a बार असे असलेल्यापेक्षा असं तुम्ही x a बार प्लस y b बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू 0. ओके. सो ही थेरमचं स्टेटमेंट काय सांगतंय, समजा कोणतेही दोन नॉन झिरो वेक्टर असतील तुमचे ए बार आणि बी बार, हे जर कोलिनियर असतील, ओके, तर असे एक स्केलर एक्झिस्ट करतात एक्स आणि वाय. जर तुम्ही त्यांनी एक्स आणि वायने जर ह्या ए बार बी बारला जर मल्टिप्लाय केलं, एक्स स्केलर म्हणजे काय, इथं व्हॅल्यू असतील बघा, एक्सची समथिंग व्हॅल्यू असेल, वायची काहीतरी व्हॅल्यू असेल. ओके. सो त्या व्हॅल्यू आणि ए बार बी बारचं मल्टिप्लिकेशन करून जर ॲडिशन केली तर आपला आन्सर काय येतं, 0 येतं. याला मी थोडं आणखीन सिम्प्लिफाय करतो. कोलिनियर कोलिनियर जर असेल तर याला अंडरलाईन करून ठेवा. कोलिनियर असेल तर थेरम 1 रिप्रेझेंट करते कोलिनियर वेक्टरला. कोलिनियर म्हणजे काय, आपले ते दोन्ही वेक्टर एका लाईनमध्ये असतील आणि सेम कंडिशन असते कोणासाठी, सेम कंडिशन असते पॅरलल वेक्टरसाठी. ओके, दोघांसाठी सेम कंडिशन आहे. आता थोडं याला मी सिम्प्लिफाय करतो. सिम्प्लिफाय केल्यावर होईल काय बघा, एक्स ए बार इज इक्वल टू वाय बी बारला मी त्या बाजूला नेलं, सो तिकडे जाऊन तो मायनस वाय बी बार होईल. ओके. सो देअर फोर ए बार इज इक्वल टू हा मायनस वाय, एक्स इकडं आला डिवाइड झाला इंटू बी बार. आता हा जो मायनस वाय अपॉन एक्स येणार आहे त्याच्या जागेवरती मी आणखीन एक स्केलर यूज करतो, समजा टी. म्हणजेच काय झाला, हा ए बार इज इक्वल टू टी टाइम्स बी बार. ओके. वेअर टी इज इक्वल टू कोण आहे तुमचा, मायनस वाय अपॉन एक्स. याच्या जागेवरती मी टी पुट केला. आता याचा मिनिंग परत काय, की जर दोन वेक्टर तुमचे कोलिनियर असतील किंवा पॅरलल असतील तर तुमचा एक वेक्टर हा सेकंड वेक्टरच्या स्केलर मल्टिपलमध्ये असतो. म्हणजे दोघांमध्ये रिलेशन असणार आहे डायरेक्ट. ओके. ए बार प्लस टी इंटू बी बार. याला आणखीन सिम्प्लिफाय जर करायचं म्हटलं तर मी एक एक्झाम्पल घेतो. सो बघा, आणि तसं आपण प्रॉब्लेम एक सॉल्व करणारच आहेत. सो डायरेक्ट प्रॉब्लेमच घेतो आपण याच्यामधला. सो तुमच्या लक्षात येईल की या टीचा मिनिंग काय, की एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा कसा तो असणार आहे. ओके. सो क्वेश्चन आहे, शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. तुम्हाला फॉलोइंग पॉईंट्स काय शो करायचे आहेत, कोलिनियर. ठीक आहे. सो पॉईंट्स आहेत, ए इन ब्रॅकेट 3 2 -4, बी इन ब्रॅकेट 9 8 -10 अँड सी इन ब्रॅकेट -2 -3 1. ओके. तुम्हाला हे 3 पॉईंट्स काय दाखवायचे, कोलिनियर दाखवायचे. आता हे बघा, 3 पॉईंट्स आपल्याला कोलिनियर दाखवायचे, पण आपण थेरम आता जी बघितली ना त्या थेरममध्ये फक्त तुम्हाला काय मेन्शन केलेलं आहे, की दोन वेक्टर. कधी पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला वेक्टर मेन्शन केले असतील तर वेक्टर तुम्हाला दोन मेन्शन करतात. हे दोन वेक्टर तुम्हाला कोलिनियर दाखवायचे. आणि जर तुम्हाला पॉईंट मेन्शन केले तर तुम्हाला किती पॉईंट मेन्शन करतात, ते 3 पॉईंट मेन्शन करतात. मग ह्या 3 पॉईंटपासून मला दोन वेक्टर तयार करायचे आहेत. काय करायचं, ह्या 3 पॉईंटपासून मला दोन वेक्टर तयार करायचे आणि ते दोन वेक्टर काय असले पाहिजेत, कोलिनियर किंवा पॅरलल, हे मला शो करायचं आहे. ओके. सो हे चॅप्टर संपेपर्यंत किंवा लाईन आणि प्लेन पुढच्या चॅप्टरसाठी पण लक्षात ठेवा, कधीही तुम्हाला समजा 3 पॉईंटपासून दोन वेक्टर किंवा 4 पॉईंटपासून 3 वेक्टर जर करायचे असतील तर ऑलवेज एक पॉईंट कॉमन ठेवावा लागतो. ओके. म्हणजे थोडक्यात तुम्ही ॲडजस्टंट साईड काढताय असा याचा मिनिंग असतो. ओके.
सो इथून मला समजा जर दोन वेक्टर जर तयार करायचे असतील तर मी काय करणार, समजा अगोदर दिलं मी लेट ए बार बी बार सी बार स्मॉल लेटरमध्ये आर पोझिशन वेक्टर्स ऑफ ए बार बी बार सी बार, पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट लिहायचं मला इथं, पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ए बी सी, पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ए बी सी रिस्पेक्टिवली. ओके, मग मला सांगा ए बार इज इक्वल टू काय येईल, 3i कॅप प्लस 2j कॅप मायनस 4k कॅप. बी बार इज इक्वल टू काय येईल हे माहिती ना तुम्हाला, 9i कॅप प्लस 8j कॅप मायनस 10k कॅप. ओके, हे आपण पहिल्या लेक्चरला बघितलेलं आहे 10 वर कर. हा, आणि सी बार इज इक्वल टू काय येईल, -2i कॅप मायनस 3j कॅप प्लस k कॅप. आता इथून मला दोन वेक्टर फाइंड आउट करायचे आहेत. मी काय सांगितलं की एक पॉईंट मला कॉमन ठेवायचा आहे. सो कॉमन काय ठेवायचा पॉईंट, समजा मी ए पॉईंटला कॉमन ठेवतो. सो दोन वेक्टर माझे काय तयार होतील, एक होईल ए बी बार आणि दुसरा कोणता होईल ए सी बार. एक झाला ए बी बार आणि एक कोणता झाला ए सी बार. एक पॉईंट मी कॉमन ठेवला, कळलंय. एक कोणता झाला तुमचा ए बी बार आणि दुसरा कोणता झाला ए सी बार. ओके, बघा आता ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार. सांगा रे, बी बार मायनस ए बार काय होईल, 9 मायनस 3 6i कॅप, 8 मायनस 2 6j कॅप मायनस 10 मायनस मायनस प्लस 4 म्हणजे किती होईल तो मायनस 6k कॅप. आता ए बार मायनस सी बार, सॉरी ए सी बार काय होईल, सी बार मायनस ए बार. करा, सी मधून ए मायनस करा, -2 -3 -5i कॅप मायनस 3 -2 -5j कॅप 1 -4 म्हणजे 1 + 4 होईल तो, कळतं ना कसं, 1 मायनस आणि तो ऑलरेडी -4 आहे म्हणजे हा मायनस मायनस प्लस होईल. 1 + 4 किती, +5k कॅप. ओके, आता काय शो करायचं बघा, मी तर काय लिहिलं की तुमचा जो एक वेक्टर आहे ना, ठीक आहे, ए बार हा बी बारच्या टी टाइम्स आहे. टी म्हणजे स्केलर मल्टिपल. ओके, येतं लक्षात. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरला लगेच एखाद्या नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर मला लगेच दुसरा वेक्टर भेटणार, याचा असा मिनिंग असतो, स्केलर मल्टिपलमध्ये असते. ओके, हे शो करण्यासाठी काय करा, आता आय कॅप जे कॅप आणि के कॅप यांचे कोइफिशियंटचा रेशो घ्यावा लागतो. ओके, आय कॅप जे कॅप आणि के कॅप. सो मला सगळं सिम्पल मेथड सांगतो. आता जर मी आय कॅपचा कोइफिशियंटचा जर रेशो घेतला तर काय येतो, आय कॅप इथं आहे 6, इथं किती आहे -5. ओके, फॉर जे कॅप किती इथं म्हणजे 6/-5 6/-5 म्हणजे किती झाला हा परत -6/5. आणि फॉर के कॅप किती तो -6/5. सो सगळ्यांचा रेशो कसा आला रे, आय कॅप जे कॅप के कॅपचा सेम आला, सेम. ओके, म्हणजेच मी काय लिहू शकतो, देअरफॉर ए बी बार इज इक्वल टू ए सी बार, बरोबर आहे. आता हा जो टी लिहायचा ना मला, टी ए बार इज, हा जो टी दिसतोय तुम्हाला इथं, टी इंटू बी बार, मग त्या टीची व्हॅल्यू काय येईल रे इथं, नाही कळते का तुम्हाला. ए बी बार आणि ए सी बार हे दोघं मला एका रिलेशनमध्ये दाखवायचे थोडक्यात. मग त्या टीची व्हॅल्यू किती येईल, स्केलर मल्टिपल ना. अरे बापरे, अरे पोरांनो, ए बार आणि बी बार मध्ये रिलेशन आहे, बरोबर. जर मी इथं ए बार अपॉन बी बार जर लिहिला, आता इथं मी व्हेक्टरचं हे नाही घेते, रेशो नाही घेते मी इथं, आय कॅप जे कॅप के कॅपचे रेशो घेतले आणि आय कॅप जे कॅप के कॅपचे रेशो माझे सगळे सारखे आले, -6/5 -6/5 -6/5. हा स्केलर नंबर आहे. मग मला सांगा टीची व्हॅल्यू काय येईल रे, म्हणजे ए बी आणि ए सी मध्ये रिलेशन काय, टी म्हणजे आपली टीची व्हॅल्यू आहे. अरे बापू, येस, ए बी बार इज इक्वल टू -6/5 टाइम्स ए सी बार. ए बी आणि ए सी
यांच्यामध्ये -6/5चं रिलेशन आहे. जर तुम्ही ए सी बारला जर -6/5ने जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ए बी बार हा वेक्टर भेटेल. म्हणून मी आय कॅप जे कॅप के कॅपचे रेशो फाइंड आउट केलं होतं. ओके, सो ए बी बार इज इक्वल टू काय आला -6/5 ए सी बार. सो दॅट इज आय एम रायटिंग हिअर ए बी बार इज स्केलर मल्टिपल विथ ए सी बार. देअरफॉर ए किंवा पॉइंट्स ए, बी, सी हे काय झाले कोलिनियर, कारण यांनी थेरम 1 सॅटिस्फाय केली आहे. ओके, जर इथं आय कॅप जे कॅप के कॅप तिघांचा रेशो जर सारखा नसता आला तर गिवन पॉईंट्स हे कोलिनियर नसते. ओके, सो कोलिनियर शो करण्यासाठी काय करायचं आहे, 2 वेक्टर तयार करावं लागतील तुम्हाला. 2 वेक्टरचे आय कॅप जे कॅप के कॅपचे रेशो काय आले पाहिजेत, सारखे आले पाहिजेत. ओके, सो हा होता हा क्वेश्चन. ओके, याच्यावरतीच बेस एक क्वेश्चन आहे आता जो सी ई टीला खूप वेळेस विचारला जातो, म्हणजे ह्या टाईपचा. इफ द वेक्टर्स 2i cap minus qj cap plus 3k cap and 4i cap minus 5j cap plus 6k cap are collinear. हे वेक्टर कोलिनियर आहेत. ओके, then find the value of q. ओके, हा जो क्यूब आहे ना तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये काय दिलं की तुमचे वेक्टर्स कोलिनियर आहेत. ओके, सो मी इथे लिहितो बघा. लेट, समजा पहिल्या वेक्टरला मी ए बार नाव दिलं. ए बार इज 2i कॅप मायनस qj कॅप प्लस 3k कॅप. आणि दुसऱ्या वेक्टरला समजा मी बी बार नाव दिलं. बी बार इज इक्वल टू 4i कॅप मायनस 5j कॅप प्लस 6k कॅप. ओके, हे गिवन वेक्टर्स आर कोलिनियर आहे. गिवन वेक्टर्स आर कोलिनियर किंवा पॅरलल. ओके, गिवन वेक्टर्स आर कोलिनियर, हे कोलिनियर दिलेले आहेत. देअरफॉर ए बार इज इक्वल टू काय असणार आहे, टी टाइम्स बी बार. म्हणजे ए बार हा स्केलर मल्टिपल आहे विथ बी बार, थेरम 1. ओके, ए बार इज इक्वल टू काय असणार आहे, टी टाइम्स बी बार. म्हणजेच काय की यांच्या आय कॅप जे कॅप आणि के कॅपचा रेशो कसा असणार आहे, सारखा असणार आहे. आय कॅप जे कॅप के कॅपचा रेशो कसा असणार आहे, सेम असणार आहे. सो देअरफॉर आपण काय लिहू शकतो, हे बघा. ए बारचा आय कॅपचा कोइफिशियंट आहे 2, जे कॅप बी बारचा आय कॅपचा कोइफिशियंट आहे 4 इज इक्वल टू ए बारचा जे कॅपचा कोइफिशियंट आहे -q, इथं आहे -5 इज इक्वल टू इथं आहे के कॅपचा कोइफिशियंट 3 आणि बी बारचा आहे 6. कारण आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये सॉल्व केलं बघा, जर 2 वेक्टर जर पॅरलल असतील तर त्यांचा आय कॅप जे कॅप आणि के कॅपचा रेशो सारखा येतो. इथं तो -6/5 होता. ओके, इथं मला अननोन व्हॅल्यू काढायची आहे. सो अननोन व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय केलं, डायरेक्ट आय कॅप जे कॅप के कॅपचा रेशो इक्वेट केला. बरोबर, मला क्यू काढायचा ना रे. सो क्यू काढण्यासाठी कोणते पण 2 रिलेशन घ्या. समजा मी ह्या दोघांना घेऊन क्यू फाइंड आउट करतो. म्हणजे काय होईल, माझा आन्सर ही बघा रे. 2/4 म्हणजेच किती, 1/2 इज इक्वल टू, इथं मायनस मायनस कॅन्सल झाला, काय राहिला q/5. 5 इकडे गेला म्हणजे काय होईल, तो 5 मल्टिप्लाय होईल. 5/2 इज इक्वल टू क्यू. म्हणजेच तुमच्या क्यूची व्हॅल्यू किती आली, 2.5. सॉरी 2.5 लिहू शकता किंवा 5/2. हे झालं आन्सर. ओके, वेक्टर जर तुम्हाला कोलिनियर दिले असतील तर डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचे आय कॅप जे कॅप के कॅप कॉम्पोनंटचे रेशो घेऊन त्यांना इक्वेट करायचं आहे. ओके, सो ही होती थेरम 1. सो ह्या टाईपचा क्वेश्चन असतो. थेरम 1 रिलेट करते कोलिनियर वेक्टरला किंवा पॅरलल वेक्टर्सला. ओके, चला मी तुम्हाला होमवर्क देतो. शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स, शो दॅट the following points are collinear. Points P in bracket 4, 5, 2, Q in bracket 3, 2, 4 and R in bracket 5, 8, 0. Okay, and second, if A bar is equal to 3i cap
प्लस 2j कॅप मायनस xk कॅप अँड b बार इज इक्वल टू 6i कॅप मायनस yj कॅप सॉरी प्लस yj कॅप and minus zk cap, then find x y z. तर तुम्हाला एक्स वाय झेड फाइंड आउट करायचे आहेत. ओके, होतील का फाइंड आउट? Yes, sir. सिंपल आहे ना. प्रॉब्लेम असाच आहे बरं का तो. चला बरं मी ट्राय करतो याला लगेच. काय करता ना तुम्ही? करा, समजा काय अडचण असेल तर मला विचारा. ठीक आहे. नेक्स्ट, हो, आता थेरम 1 ची आपल्याला बघायची आहे करोलरी 1. थेरम 1 ची नेक्स्ट आता आपलं करोलरी 1. ते प्रमेय उपप्रमेय नसतं का मराठीमध्ये? तुम्ही मराठी कधी स्टडीज केलं नसेल ना. सो थेरम 1 ची करोलरी 1. बघा, थेरम 1 काय रिप्रेझेंट करते? जर दोन वेक्टर जर कोलिनियर जर असतील तर त्याचा वन वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपलमध्ये असतो. म्हणजेच काय, थोडक्यात तुम्हाला डोक्यात म्हणजे कन्सेप्ट लक्षात काय ठेवायची बघा, जर दोन वेक्टर कोलिनियर किंवा पॅरलल जर असतील तर त्यांच्या आय कॅप जे कॅप के कॅपचा रेशो कॉन्स्टंट असतो, सेम येत असतो. बस एवढं लक्षात ठेवा. आणि जर तो सेम नाही आला तर गिवन वेक्टर्स आर नॉट अ कोलिनियर. ओके, मग आता करोलरी 1 जी आहे ती नॉन कोलिनियर वेक्टरसाठी आहे. कोणासाठी आहे? नॉन कोलिनियर वेक्टरसाठी. सो देअरफॉर त्याचं स्टेटमेंट असं आहे, मी स्टेटमेंट लिहितो इथं. इफ टू वेक्टर्स a bar and b bar are not collinear and x a bar plus y b bar इज इक्वल टू 0. हे सेम स्टेटमेंट बघा जे कोलिनियरमध्ये होतं. एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू 0. देन याच्यामध्ये एक्स आणि वाय दोघं पण 0 येतात. एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0, दोन्ही 0 येणार. ओके, एक्स पण 0 येणार आणि वाय पण 0. तर तसं एक्स आणि वाय दोघं 0 येत नाही. ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन 0 असतो तिथं कोलिनियरमध्ये. इथं दोघंही 0 येतील. ओके, आणि याच्यासोबत पुढची करोलरी आहे, म्हणजे नॉट कोलिनियर जर असतील तुमचे वेक्टर तर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे जे स्केलर आहेत ना एक्स आणि वाय, त्यांचं दोघांचंही आन्सर काय असेल? 0 असेल. ओके, नेक्स्ट करोलरी सेकंड. इफ two vectors a bar and b bar are not collinear and x a bar plus y b bar is equal to, समजा तुम्हाला दिलंय एम ए बार प्लस एन बी बार. देन आता तुम्हाला इथं एक इक्वेशन दिलंय बघा त्यांनी. आता दोन वेक्टर नॉट कोलिनियर आहे आणि एक इक्वेशन काय दिलंय की एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू एम ए बार प्लस एन बी बार. इथं ए बारचा कोइफिशियंट एक्स आहे, इथं बी बारचा कोइफिशियंट वाय, म्हणजे ए बार बी बार वेक्टर आहे. सेम इथं ए बारचा कोइफिशियंट एम आहे, इथं बी बारचा कोइफिशियंट कोण आहे? एन. ओके, तर तुमचे वेक्टर जर नॉट कोलिनियर जर असतील तर डायरेक्टली दोन्ही साईडचे ए बार आणि बी बारचे कोइफिशियंट काय होतात? इक्वेट होतात. म्हणजेच देन तुमचा एक्स इज इक्वल टू ची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू येईल एम अँड वायची व्हॅल्यू येईल एन. एक्स इज इक्वल टू एम असेल आणि वाय इज इक्वल टू काय असेल? एन. ओके, सो करोलरी 1 अँड 2 हे कोणाला शो करतात? हे शो करतात नॉन पॅरलल किंवा नॉट कोलिनियर वेक्टरसाठी. ठीक आहे, ठीक आहे. आता मी याच्यावरती एक क्वेश्चन घेतो बघा.
फॉर नॉट कोलिनियर वेक्टर्स. इफ वेक्टर्स क्वेश्चन है, if vectors a bar and b bar are not collinear, then find the values of lambda and mu. परत दोन वेक्टर तुमचे नॉट कोलिनियर आहे. नॉट कोलिनियर असेल तर त्यांचे वेक्टर्स तुम्ही काय करू शकता, कम्पेअर सारख्या, ठीक आहे, इक्वेलिटीने. सो वन बाय वन. सो पहिलं त्यांनी क्वेश्चन असा दिला आहे त्यांनी, ए बार प्लस 3b बार, ए बार प्लस 3b बार इज इक्वल टू 2 लॅम्बडा ए बार मायनस म्यू बी बार. ठीक आहे, मला इथं लॅम्बडा आणि म्यू फाइंड आउट करायचं आहे. सो कसं फाइंड आउट करणार, हे बघा, गिवन वेक्टर्स आर नॉट कोलिनियर आहेत, आर नॉट कोलिनियर है ना, आणि इक्वल टू पण आहेत. मग काय करायचं आहे, ए बार आणि बी बारचे कोइफिशियंट तुम्हाला काय करायचे, दोन्ही साईडचे इक्वेट करायचे आहेत. हे बघा, इकडं ए बारचा राईट साईडला ए बारचा कोइफिशियंट आहे 2 लॅम्बडा, लेफ्ट साईडला ए बारचा कोइफिशियंट आहे 1. देअरफॉर लॅम्बडाची व्हॅल्यू किती होईल रे मग, पहिलं आन्सर माझं 1/2. ओके, इथं बी बारचा कोइफिशियंट राईट साईडला आहे मायनस म्यू, आणि इकडं बी बारचा कोइफिशियंट किती आहे 3. ओके, मग म्यूची व्हॅल्यू किती होईल माझी इथं -3. ओके, म्यूची व्हॅल्यू काय होईल -3. हे झाला आन्सर. हा खूपच सिम्पल होता. ओके, चला सेकंड घेतो आणखीन एक. सेकंड, 1 प्लस लॅम्बडा इंटू ए बार प्लस 2 लॅम्बडा बी बार इज इक्वल टू म्यू ए बार प्लस 4 टाइम्स म्यू बी बार. ओके, सो करा कम्पेअर. हे बघा, लेफ्ट साईडला ए बारचा कोइफिशियंट आहे 1 प्लस लॅम्बडा, आणि राईट साईडला ए बारचा कोइफिशियंट काय आहे, म्यू, बरोबर. त्यानंतर बी बारचा कोइफिशियंट, इथं आहे बी बारचा कोइफिशियंट 2 लॅम्बडा, आणि राईट साईडला आहे 4 म्यू. जर 2 ने डिवाइड केलं तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय येईल रे माझी, लॅम्बडा येईल 2 टाइम्स म्यू, बरोबर. मग ही लॅम्बडाची व्हॅल्यू 2 टाइम्स म्यू इथं पुट करा पहिल्या इक्वेशनमध्ये, म्हणजे 1 प्लस लॅम्बडाची व्हॅल्यू 2 म्यू, आणि राईट साईडला ऑलरेडी म्यू आहे. ओके, ह्या म्यूला इकडे घ्या, 1 तिकडे पाठवा, म्हणजे 2 म्यू मायनस म्यू इज इक्वल टू किती होईल, 1 तिकडे गेल्यावरती -1. 2 म्यू मायनस म्यू किती रे, म्यू. सो म्यूची व्हॅल्यू किती आली माझी, म्यू आला -1, बरोबर. आणि म्यू आणि लॅम्बडामध्ये काय रिलेशन आहे, लॅम्बडा इज इक्वल टू 2 टाइम्स म्यू, म्यूची व्हॅल्यू -1 आहे. सो लॅम्बडा किती झाला, 2 × -1 -2. आले हे आन्सर. ओके, नेक्स्ट थर्ड वन, हे तुम्ही करा. 3 लॅम्बडा प्लस 5 इंटू ए बार प्लस बी बार इज इक्वल टू 2 म्यू ए बार प्लस लॅम्बडा -3 इंटू बी बार. ओके, हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करा. आता याला मी होमवर्कचा टॅग लावतो, लॅम्बडा आणि म्यू फाइंड आउट करून मला पाठवा. ओके गाईज, नाव पहिली थेरम रिप्रेझेंट करते, परत रिपीट करतो मी, पहिली थेरम रिप्रेझेंट करते कोलिनियर वेक्टरसाठी किंवा पॅरलल वेक्टरसाठी. ओके, याच्यामध्ये काय असतो, वन वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपलमध्ये असतो, स्केलर मल्टिपलमध्ये. बट ॲज अ कन्सेप्ट वाईज किंवा तुम्हाला डायरेक्टली लक्षात कसं ठेवायचं आहे ते, की दोन वेक्टरचे आय कॅप जे कॅप के कॅपचे रेशो कसे असतात, सेम असतात. ओके, ते कॉन्स्टंट येतात. हे झालं कोलिनियर किंवा पॅरलल वेक्टरसाठी. जर ते वेक्टर कोलिनियर किंवा पॅरलल जर नसतील तर आय कॅप जे कॅप के कॅपचा रेशो दोन्ही वेक्टरचा सेम येणार नाही.
किंवा जर तुम्ही इक्वेशन लिहिलं एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू 0, तर त्याच्यामध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू काय येईल, 0 येईल. किंवा तुम्ही दोन वेक्टर डायरेक्टली इक्वेट करून काही अननोन जर मला काढायचे असतील, जसं इथं लॅम्बडा आणि म्यू फाइंड आउट केला मी, तसे तुम्ही त्याला फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. आता थेरम 2 रिप्रेझेंट करते लिनियर कॉम्बिनेशनला. इथं मी लिहितो आता आपली थेरम 2. ओके. सो थेरम 2चं स्टेटमेंट आहे, इफ टू वेक्टर्स if two vectors a bar याचं स्टेटमेंट लिहिता नाही ना आपण, थोडंसं ठीक आहे. इफ टू वेक्टर्स a bar and b bar are नॉन कोलिनियर किंवा नॉट कोलिनियर and c bar is a vector co-planar with, co-planarचा मिनिंग एका प्लेन मध्ये असणे, co-planar with a bar and b bar if and only if there exist scalars x and y such that c bar is equal to x a bar plus y b bar. आता यामध्ये काय बघा, या थेरममध्ये इम्पॉर्टन्स काय आहे की तुमचा ए बार आणि बी बार हे परत नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत. आणि आणखीन एक वेक्टर याच्यामध्ये तिसरा, दॅट इज अ सी बार. पहिल्या थेरममध्ये किंवा कोरोलरीमध्ये आपल्याकडे फक्त दोन वेक्टर होते. इथं तिसरा एक वेक्टर आला आहे आणि हा तिसरा वेक्टर पहिल्या दोन वेक्टरसोबत कसा आहे, को प्लॅनर आहे. को प्लॅनर म्हणजे काय, ते तिन्ही वेक्टर एका प्लेनमध्ये आहेत. ओके, दोघांसोबत तो एका प्लेनमध्ये आहे. आणि मग ए बार अँड बी बार म्हणजे जर को प्लॅनर जर असेल तर म्हणजे थेरम 2 आणि थेरम 3 हे दोघंही को प्लॅनरलाच मेन्शन करतात, फक्त हे लिनियर कॉम्बिनेशनमध्ये येतं. ओके, मग ए बार आणि बी बार इफ अँड ओनली परत एक्झिस्ट करणारे दोन स्केलर एक्स आणि वाय सच दॅट इथं सी बार इज इक्वल टू काय येईल, एक्स ए बार प्लस वाय बी बार. म्हणजे इथे एक वेक्टर तयार होतो बघा. दोन वेक्टरला जर मी स्केलरने जर मल्टिप्लाय केलं एक्स आणि वायने, तर इथे एक वेक्टर तयार होतो. कोलिनियरमध्ये काय होतं, जर मी दोन वेक्टरला जर एक्स आणि वाय ह्या स्केलरने जर मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर 0 येत होतं. इथं 0 नाही येणार. इथं तुमचा आहे तिसरा वेक्टर आहे बघा, इथं सी बार तुम्हाला भेटतोय. ओके, त्यामुळं दिस इज ऑल्सो कॉल्ड, यालाच काय म्हणतात, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द वेक्टर्स. लिनियर combination of the vectors. ओके, आता लिनियर कॉम्बिनेशन आहे आणि आता हे तीन वेक्टर काय झाले बघा, को प्लॅनरच झाले. मग आता थेरम 2 ही लिनियर कॉम्बिनेशनला पण मेन्शन करते. लिनियर कॉम्बिनेशनमध्ये असणे म्हणजे दोन वेक्टरला जर तुम्ही कोणत्याही स्केलर मल्टिपलने जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये तिसरा वेक्टर जर भेटत असेल तर तो तिसरा वेक्टर ह्या दोन्ही वेक्टरला काय असतो, को प्लॅनर असतो. आलं लक्षामध्ये, म्हणजे ते एका प्लेनमध्ये असतात. मग याच्यावरतीच डिपेंड आहे आपली थेरम नंबर 3. तर थेरम नंबर 3 आता ही प्युअरली तुम्हाला को प्लॅनर वेक्टरची देणार आहे म्हणजे आयडिया. सो इथं मी लिहितो आता थेरम नंबर 3. थेरम 3. ओके, सो थेरम 3 काय आहे, इफ थ्री वेक्टर्स ए बार बी बार सी बार आर को प्लॅनर, किंवा डायरेक्ट असं लिहितो, द थ्री वेक्टर्स को प्लॅनरसाठी मला 3 वेक्टरची गरज असते आणि को लिनियर दाखवण्यासाठी फक्त 2 वेक्टरची. लक्षात राहू द्या हे. इफ थ्री वेक्टर्स ए बार बी बार सी बार आर को प्लॅनर, को प्लॅनर म्हणजेच काय, एका प्लेनमध्ये असणे.
co-planar if and only if there exist स्केलर्स. आता 3 वेक्टर आहे, सो आपल्याला 3 स्केलर लागतील x y z सच दॅट इज इक्वेशन येतं एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0, वेअर तुमचे एक्स वाय आणि झेड हे ॲट ए टाइम काय नसतील, 0 नसतील, तिघही सोबत 0 नसतील. ओके, जर 3 वेक्टर जर कोप्लॅनर असतील तर ते म्हणजे 3 स्केलर एक्झिस्ट करतात एक्स वाय झेड, आणि जर तुम्ही त्या स्केलरने जर त्या 3 वेक्टरला जर मल्टिप्लाय केलं ए बार बी बार सी बारला, तर त्यांची ॲडिशन येते आहे 0. किंवा तुम्ही सेम कोप्लॅनर वेक्टर ह्या लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे थेरम 2 ने पण दाखवू शकतात. कसं की तुम्हाला तिथे 2च स्केलर दाखवायचे एक्स आणि वाय, आणि जे 2 वेक्टर असतील बघा, ते 2 वेक्टरला जर तुम्ही एक्स आणि वायने मल्टिप्लाय जर केलं म्हणजेच काय त्या स्केलरने, तर मला तिसरा वेक्टर म्हणजे सी बार भेटला पाहिजे. तरी पण ते 3 वेक्टर काय असतील मग एका प्लेनमध्ये येतात. ओके, अदरवाईज ते 3 वेक्टर एका प्लेनमध्ये येणार नाहीत. ओके, ही झाली बघा थेरम 3. आता लगेच आपल्याला याची बघायची एक करोलरी. जशी आपण थेरम 1 ची करोलरी स्टडी केली, सेम इथं पण करोलरी. ओके, आता थेरम 1 जर तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा, आत्ताच आपण केलेली आहे तरी मी विचारतो, कारण मला माहिती आहे हा थेरॉटिकल पार्ट आहे, थोडंसं तरी समजून घ्यायचा प्रयत्न करा की थेरम 1 ओके ही कोणासाठी असते रे, म्हणजे काय रिप्रेझेंट करते थेरम 1? तुम्हाला काय समजलं ते सांगा. थेरम 1 काय सेम रेट काय करते? व्यवस्थित ऐकू नाही आलं मला, जर मला रिपीट केलं तर बरं होईल. थेरम 1 काय रिप्रेझेंट करते? कोलिनियर वेक्टर्स. वेक्टर कोलिनियर आहे की नाही हे चेक करण्यासाठी असते थेरम 1. ओके, त्यासाठी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे कमीत कमी 2 वेक्टरची, कमीत कमी म्हणजे 2 वेक्टर लागतात किंवा 3 पॉईंट. जसं मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बघा 3 पॉईंटचा, जर 3 पॉईंट असतील तर 3 पॉईंटवरून मी 2 वेक्टर फाइंड आउट करू शकतो. ओके, तुम्हाला काय दाखवायचं मग कोलिनियर दाखवण्यासाठी की तुमचं एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपलमध्ये आहे. स्केलर मल्टिपलमध्ये असणे म्हणजेच काय की दोन्ही वेक्टरचा जर मी आय कॅप जे कॅप के कॅपचा जर रेशो घेतला तर तो कॉन्स्टंट यायला पाहिजे. ती झाली थेरम 1. मग थेरम 1 नंतर लगेच खाली आपण बघितली करोलरी 1 आणि करोलरी 2. ते दोन्ही पण करोलरी काय शो करतात की ते गिवन वेक्टर्स हे नॉट कोलिनियरसाठी आहे. नॉट कोलिनियर जर असेल तर जे इक्वेशन बघितलं होतं आपण एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू 0, तिथं कारण तिथं आपल्याला 2च स्केलरची गरज आहे, कारण 2 वेक्टर असतात. तर त्यामध्ये एक्स आणि वाय दोघांच्या पण व्हॅल्यू काय येतात? 0 0 येतात. किंवा थोडक्यात बेसिकली जर नॉट कोलिनियर वेक्टर असतील तर आय कॅप जे कॅप आणि के कॅप यांचा जो रेशो असतो ना, तो रेशो सेम येणार नाही. झालं हे. मग तिथं आपण काही अननोन व्हॅल्यूज पण फाइंड आउट केला इक्वेट करून करोलरी 2 ने. त्यानंतर थेरम 2 काय सांगते की ए बार आणि बी बार हे 2 तुमचे वेक्टर नॉट कोलिनियर आहे. पण तिथं आणखीन एक वेक्टर आहे बघा तिसरा सी बार, आणि ह्या सी बार तो ए बार आणि बी बार दोघांना पण काय कोप्लॅनर आहे. कोप्लॅनर असणे म्हणजे काय एका प्लेनमध्ये. पण हे कधी पॉसिबल आहे? इफ अँड ओनली इफ देर एक्झिस्ट द स्केलर्स एक्स आणि वाय सच दॅट सी बार इज इक्वल टू काय येईल? एक्स ए बार प्लस वाय बी बार. म्हणजे जर मी ए बारला एक्सने वाय बी बारला वायने जर मल्टिप्लाय केलं तर मला तिसरा वेक्टर भेटणार आहे, दॅट इज अ सी बार. कोलिनियर वेक्टरमध्ये काय होतं, जर मी एक्स आणि वाय म्हणजे स्केलरनी जर मी त्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर त्यांची ॲडिशन 0 येते. इथं तुम्हाला तिसरा वेक्टर भेटतोय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही स्केलरने 2 वेक्टरला जर मल्टिप्लाय केलं त्याच्यापासून जो तिसरा वेक्टर भेटतो तुम्हाला सी बार, तो त्यांच्यासोबत एका प्लेनमध्ये असतो, म्हणजे तो कोप्लॅनर असतो. मग हेच आणखीन डिटेलमध्ये कोण सांगतंय? थेरम 3. थेरम 3 मध्ये काय सांगितलं मग की जे मी सांगितलं कोलिनियरसाठी आपल्याला फक्त 2 वेक्टरची गरज आहे, को प्लॅनरसाठी मला 3 वेक्टरची गरज आहे. मग को प्लॅनरमध्ये थेरम 3 ए बार बी बार सी बार हे काय शो करतंय? जर को प्लॅनर असतील तर इथं 3 स्केलर तुम्हाला घ्यावं लागतील एक्स वाय झेड. तर इक्वेशन काय येईल मग? एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू काय तो 0. मग आता याची करोलरी 1 काय सांगणार आहे? किंवा आपण याची एकच करोलरी लिहिणार आहे. करोलरी एकच रिक्वायरमेंट आहे आपल्याला
मग कॉर्लरी काय रिप्रेझेंट करते फर्स्ट किंवा ही जी लिहितोय ती नॉन को प्लॅनर वेक्टरसाठी. सो मी काय लिहिणार इथं द 3 वेक्टर्स A bar, B bar, C bar are not coplanar, not coplanar and XA bar plus YB bar plus ZC bar is equal to 0. ही इक्वेशनला पण ते सॅटिस्फाय करतात. देन तुमची एक्स वाय आणि झेड या तिघांची पण व्हॅल्यू काय असेल ह्या केसमध्ये 0 0 0. जसे तर नॉन कोलिनियरमध्ये काय होतं एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू 0 अँड एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 0 0 आलता. तर सेम इथं सुद्धा ही इक्वेशन जर सॅटिस्फाय होत असेल को प्लॅनरचं एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 तर यामध्ये तिघही एक्स वाय झेड काय असतील 0 0 0 असतील. ओके, म्हणजे को प्लॅनर वेक्टर जर तुम्हाला शो करायचं असेल तर तुम्ही आयदर थेरम 2 कन्सिडर थेरम 2 वापरा किंवा थेरम 3 वापरा. थेरम 2 लिनियर कॉम्बिनेशन आहे. ओके, मग याच्यावरून 2 इम्पॉर्टंट नोट्स मला लिहायच्यात. नोट 1 आणि नोट 2. ओके, नोट 1 काय आहे इफ 3 वेक्टर्स किंवा इफ गिवन वेक्टर्स आर कोप्लॅनर, if given vectors are coplanar then they are called linearly dependent vectors. व्यवस्थित लक्षात ठेवा, linearly dependent vectors. ओके, linearly dependent म्हणजेच काय, जर तुमचे कोणतेही वेक्टर कोणतेही म्हणजे 3 वेक्टर जर तुमचे को प्लॅनर जर असतील तर ते लिनियरली डिपेंडंट असतात. डिपेंडंटचा मिनिंग ते थेरम 2ला सॅटिस्फाय करतात. कारण थेरम 2 काय लिनियर कॉम्बिनेशनची आहे. कारण थेरम 2ला ते सॅटिस्फाय त्यांना करावंच लागेल. कारण थेरम 2 काय सांगते को प्लॅनर वेक्टरला, बरोबर. म्हणजे जर तुमचे गिवन 3 वेक्टर जर को प्लॅनर जर असतील तर तुमचं थेरम 2चं इक्वेशन सॅटिस्फाय होईल. म्हणून त्यांना काय म्हणतात लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स. आणि नोट 2 इफ गिवन वेक्टर्स आर नॉन कोप्लॅनर, जर ते एका प्लेनमध्ये नसतील देन दे आर कॉल्ड, ते म्हणजे ते वेक्टर्स आर कॉल्ड लिनियरली independent vectors. Linearly independent vectors. Linearly independent चा मिनिंग ते लिनियर कॉम्बिनेशनला फॉलो करणार नाहीत. दॅट्स वाय दे आर लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स. ओके, सो हे झालं लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स आणि दुसरं झालं लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स. ओके, चला मी परत रिवाइज करतो तुमच्यासाठी. थेरम 1 बघा, कन्सेप्ट लक्षात कशा ठेवायच्यात. जसं तुम्ही नाही का होमोजिनियस इक्वेशन जर मी विचारलं तुम्हाला तर तुम्ही मला सांगू शकता जर तुम्हाला त्यावेळेस जर कळलं असेल तर, नाही का. कन्सेप्ट काय असते होमोजिनियस इक्वेशन म्हटले तर हां त्याचं इक्वेशन आहे सर एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, त्यामध्ये काय असतं की ऑलवेज 2 लाईन्स आहे त्याकडून पास होतात ओरिजिनमधून. आणि कंडिशन काय आहे की h² मायनस AB याची व्हॅल्यू 0 किंवा 0पेक्षा जास्त यायला पाहिजे. तुम्हाला एवढं जरी कळलं नाही ही कन्सेप्ट आहे तर तुम्ही त्याच्या बेस कोणत्याही टाईपचे क्वेश्चन्स, कारण तुम्हाला कन्सेप्ट माहिती ना की काय येतंय नेमकं त्याच्यामध्ये. सिमिलरली इथं तुम्हाला आता हे काय स्टेटमेंट पार्ट नाही करायचे, तुम्हाला काय स्टेटमेंट आहे त्याच्यामधून तुम्हाला कन्सेप्ट काय कळते किंवा प्रॉब्लेममध्ये त्याला यूज कसं करणार आहे तुम्हाला हे कळलं पाहिजे. ओके, सो मी पुन्हा एकदा त्यासाठी रिपीट करतोय की काय तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ह्या कन्सेप्ट किंवा हे गोष्टी लक्षात ठेवायच्यात. सो पहिल्यापासून थेरम 1. सो थेरम 1 आपल्याला काय मेन्शन करणार आहे, थेरम 1 आपल्याला सांगतीये को लिनियरिटी ऑफ द 2 वेक्टर्स, म्हणजे 2 वेक्टर को लिनियर आहे किंवा नाही. ओके, ह्यासाठी मला थेरम 1 आहे. मग को लिनियर वेक्टर जर असतील, वेक्टर किती पाहिजेत तिथं 2 वेक्टर, आणि जर पॉईंट्स दिले असेल तर पॉईंट्स किती असतात तिथं 3 पॉईंट. 3 पॉईंटवरून आपल्याला 2 वेक्टर तयार करता येतात. ओके, सो सिम्पली काय लक्षात ठेवा, जर 2 वेक्टर जर को लिनियर किंवा जर पॅरलल असतील तर पहिला वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपलमध्ये असतो.
कशामध्ये असतो, स्केलर मल्टिपल. म्हणजेच काय, तर दोन्ही वेक्टरचे आय कॅप जे कॅप के कॅपचे रेशो काय येतात, सेम येतात. ठीक आहे. कोरोलरी 1 आणि 2 काय शो करते, नॉन कोलिनियर वेक्टर्स. जर दोन वेक्टर जर नॉन कोलिनियर जर असतील तर त्याचं इक्वेशन एक्स ए बार प्लस वाय बी बार 0 इज इक्वल टू 0, हे जे इक्वेशन आहे. ओके, ह्या इक्वेशनमध्ये एक्स आणि वाय दोघांचे पण व्हॅल्यू किती येतील, 0 येतील. किंवा जर दोन वेक्टर जर नॉन कोलिनियर जर असतील तर त्यांचा आय कॅप जे कॅप के कॅपचा रेशो सेम येणार नाही. झाली थेरम 1 आणि त्याच्यात दोन कोरोलरी. ओके, नेक्स्ट थेरम 2. थेरम 2 काय आहे, थेरम 2 मध्ये समजा दोन वेक्टर आहे माझ्याकडे ए बार आणि बी बार, ते नॉट कोलिनियर आहे म्हणजे कोलिनियर नाहीत. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक वेक्टर आहे बघा, सी बार. आणि सी बार हा त्या दोन्ही वेक्टरला काय आहे, कोप्लॅनर आहे. कोप्लॅनर असणे म्हणजे एका प्लेनमध्ये असणे. ओके, तर तसं जर असेल तर ते काय करतात, एक इक्वेशन सॅटिस्फाय करतात. आणि सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. ओके, म्हणजे इथं एक्स आणि वाय पुन्हा स्केलर, आणि जर तुम्ही त्याला ए बार आणि बी बारने जर मल्टिप्लाय केलं एक्स आणि वायला, तर तुम्हाला इथं तिसरा वेक्टर भेटेल सी बार. तो तिसरा वेक्टर ह्या दोन्ही वेक्टरला काय असतो, कोप्लॅनर असतो. किंवा थेरम 3 तुम्हाला कोप्लॅनर वेक्टरचीच आहे. हां, थेरम 2लाच मग त्या इक्वेशनला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन. ओके, आणि थेरम 3 मध्ये जर तुमचे तीन वेक्टर जर कोप्लॅनर असतील ए बार बी बार सी बार, तर तिथं तीन स्केलर एक्झिस्ट करतात एक्स वाय झेड. ओके, सो एक्स वाय झेड एक्झिस्ट करतात. तर तुम्हाला कोणतं इक्वेशन प्रूव्ह करायचं तिथं, मग एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार हे इक्वल टू किती यायला पाहिजे, 0. आणि तेच जर नॉन कोप्लॅनर असतील आणि सेम इक्वेशन जर सॅटिस्फाय होत असेल, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0, तर या केसमध्ये एक्स वाय झेड तिघही ॲट अ टाइम काय असतील, 0 असतील. तिघही 0 असतील. ओके, म्हणून जर तुमचे तीन वेक्टर जर कोप्लॅनर असतील तर ते कोणतं इक्वेशन सॅटिस्फाय करतात, सी बारचं सुद्धा. म्हणजे सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. म्हणून नोट 1 आणि नोट 2 पण कशी लक्षात ठेवायची तुम्हाला, जर तुमचे तीन वेक्टर जर कोप्लॅनर असतील तर ते वेक्टर्स लिनियरली डिपेंडंट आहे, एकमेकावर डिपेंड आहेत, ते डिपेंडंट. ओके, कोप्लॅनर असतील तर. आणि जर तेच तीन वेक्टर समजा नॉट कोप्लॅनर असतील म्हणजे एका प्लेनमध्ये जर नसतील, तर ते तीन वेक्टर एकमेकावरती डिपेंड नाहीत, म्हणजेच ते काय असतील, लिनियरली इंडिपेंडंट असतील. ओके, आता थेरीमध्ये तुमच्याकडं हे जे मी कोलिनियर कोप्लॅनर सांगतोय ना, हे परत पुढे येणार आहे आपल्याला. ओके, सो थेरीमध्ये तुमच्याकडं ऑप्शन आहे. समजा तुम्ही थेरमने जर तुम्हाला म्हणजे या इक्वेशनने जर सॉल्व्ह करायचं नसेल तर आपण मल्टिप्लिकेशन मेथडने त्याला आपण सॉल्व्ह करणार आहे. त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा सांगेल की कोलिनियर वेक्टर कोप्लॅनर वेक्टर कसे शो करायचे बाय युझिंग मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. बट सी ई टीला तुम्हाला असे इक्वेशन दिले जातात, इथून एक्स नाही आहे, इथं वाय नाही आहे, ठीक आहे ना, एक्स प्लस वाय काय आहे, झेड काय असं विचारतात वगैरे. सो त्यासाठी तुम्हाला हे बेसिक माहीत पाहिजे की हे येतात कसं. कोप्लॅनर वेक्टर हे लिनियरली डिपेंडंट असतात का इंडिपेंडंट असतात. ओके, अशा टाईपचे क्वेश्चन्स वगैरेसाठी. ओके, सो आता लिनियर कोप्लॅनर वेक्टर जर तुम्हाला शो करायचं असेल तर तुम्ही थेरम 2 किंवा थेरम 3 दोघांपैकी एक वापरू शकता. ओके, थेरम 2 किंवा थेरम 3 दोघं सुद्धा कोप्लॅनरला मेन्शन करतात. ठीक आहे, आणि लिनियर कॉम्बिनेशनचा जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर मग थेरम 2 वरतीच जावं लागेल. ओके, आता याच्यावरती क्वेश्चन कसे असतात, सो मी क्वेश्चन्स घेतो. चला घेऊया क्वेश्चन नेक्स्ट. सो क्वेश्चन असा आहे, सगळे आहेत ना रे, वैष्णवी बाकीचे काय करतात, सगळे शांत शांत येतात आहे ना, जास्त अवघड नाही बरं का रे, तुम्ही थोडंसं व्यवस्थित बघा याला. ओके ओके, हां बरंच वेळेचं तुमच्याकडे आलोच नाही मी, नाही का आज. ठीक आहे, सो करूया प्रॉब्लेम, थोडंसं थांबावं लागेल तुम्हाला, आपण आज ते एक दोन प्रॉब्लेम घेऊनच जाऊया. क्वेश्चन असा आहे, एक्सप्रेस मायनस आय कॅप मायनस 3j कॅप प्लस 4k कॅप ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ
linear combination of the vectors 2i cap plus j cap minus 4k cap comma 2i cap minus j cap plus 3k cap and 3i cap plus j cap minus 3i cap plus j cap minus 2k cap. एक्सप्रेस करायचं म्हणजे काय, मला हे हा जो वेक्टर येणार आहे पहिला, ठीक आहे, समजा मी काय करतो त्या पहिल्या वेक्टरला एखादं नाव द्या, समजा आर बार मी नाव दिलं त्याला, आर बार इज इक्वल टू मायनस आय कॅप मायनस 3j कॅप प्लस 4k कॅप, आणि पुढचे 3 वेक्टरला ए बार इज इक्वल टू तो होईल 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 4k कॅप. त्याच्या पुढच्या वेक्टरला बी बार नाव दिलं, बी बार इज इक्वल टू 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 3k कॅप. त्याच्या पुढच्या वेक्टरला मी सी बार नाव दिलं, सी बार इज इक्वल टू 3i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं इथं, टू प्रूव्ह सी बार इज इक्वल टू, किंवा टू फाइंड, प्रूव्ह नाही, एक्सप्रेस आहे ना ते, प्रूव्ह नाही करायचं आपल्याला, फाइंड करायचं आहे. टू फाइंड सी बार इज इक्वल टू, सी बार नाही आता कारण लिनियर कॉम्बिनेशन तुम्हाला ह्या वेक्टरसोबत दाखवायचं आहे ना, आणि या वेक्टरला मी काय नाव दिलं आहे, आर बार नाव दिलं आहे. सो इथं सी बारच्या ऐवजी आर बार लिहा, कारण इथं 3 वेक्टर्स ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला. सो टू फाइंड आर बार इज इक्वल टू, आपल्याला हे एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार ह्या फॉर्ममध्ये आणायचं, कारण इथं 4 वेक्टर आहेत. लिनियर कॉम्बिनेशनची जी थेरम बघितली की तुम्हाला 2 वेक्टर आणि तिसरा सी बार घेतला होता. आता इथं ऑलरेडी तुमच्याकडे 3 वेक्टर आहे आणि चौथा समजा कोण आहे आता, आर बार आहे. म्हणजे जर मी ए बारला एक्सने मल्टिप्लाय केलं, वायला बीने, बी बारला वायने मल्टिप्लाय केलं आणि सी बारला जर मी झेडने मल्टिप्लाय केलं, तर सो आय गॉट द आन्सर ऑफ आर बार. तर मला आर बार भेटला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला हे लिनियर इक्वेशन्स आणायचं आहे. म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये एक्झॅक्टली आपल्याला कोणाला फाइंड आउट करावं लागतं, तर एक्स वाय आणि झेडला फाइंड आउट करावं लागतं. ओके, हे मला करायचं आहे आता. ओके, सो क्वेश्चन समजलं सगळ्यांना काय करायचं आहे. आर बार हा आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बारच्या फॉर्ममध्ये. सो इथून मला फाइंड आउट करायच्या व्हॅल्यूज एक्स वाय आणि झेड, ह्या व्हॅल्यूज मला फाइंड आउट करायच्या. ठीक आहे, ओके. सो कसं फाइंड आउट करणार बघा, आता व्हॅल्यूज पुट करा. सांगा रे, आर बारची व्हॅल्यू किती आहे, मायनस आय कॅप मायनस 3j कॅप प्लस 4k कॅप इज इक्वल टू एक्स. ए बारची व्हॅल्यू काय इथं, 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 4k कॅप प्लस वाय. बी बारची व्हॅल्यू काय इथं, 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 3k कॅप प्लस झेड. सी बारची व्हॅल्यू काय इथं, 3i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. ओके, सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. मायनस आय कॅप मायनस 3j कॅप प्लस 4k कॅप इज इक्वल टू, इथं एक्सने मल्टिप्लाय केल्यावरती काय होईल रे, 2x आय कॅप प्लस 2x जे कॅप मायनस 4x के कॅप. इथं वायने मल्टिप्लाय केल्यावरती 2y आय कॅप 2y आय कॅप मायनस वाय जे कॅप प्लस 3y के कॅप, बरोबर. आणि झेडने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 3z आय कॅप प्लस झेड जे कॅप मायनस 2z के कॅप. आता काय करायचं आहे, आय कॅप, हा बोला. तर हा, सगळ्यात पहिल्या कॉलम मध्ये एक्स जी कॅप येईल ना. एक्स, अरे सॉरी 2 झाला का माझ्याकडून तिथं, हां एक्स जे कॅप येईल, बरोबर. एक्स जे कॅप 2x आय कॅप प्लस 2x जे कॅप मायनस 4x के कॅप. बाकी बरोबर लिहिलं मी, 2y वाय जे 3y सर 3z. परत लिहिलंय तुम्ही. सर परत वापस तेच परत टू झालंय. लिहिला का, ओके 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 सॉरी, एक्स इंटू जे एक्स जे कॅप, बरोबर का आता. ओके, हो. आता तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये, की आय कॅप जे कॅप के कॅप हे जे कॉम्पोनंट्स येणार आहे, यांचे म्हणजे हे सोबत सोबत लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांचे इथून काय करता येईल, आय कॅप जे कॅप के कॅपला कॉमन काढता येईल, बरोबर. हे बघा,
सो काय करतो मी 2x किंवा मार्क करा आणि त्यांना कॉमन काढा. ओके, सोबत लिहायची पण गरज नाही, डायरेक्टली त्यांना मी मार्क करतो आणि तिथून आय कॅप कॉमन काढा. बघा इथं 2x आय कॅप आहे, इथं 2y आय कॅप आहे, इथं 3z आय कॅप आहे. सो तिघांमधून जर मी आय कॅप जर कॉमन काढला तर काय तयार होईल रे? 2x प्लस 2y प्लस 3z आणि कोण कॉमन काढला मी? आय कॅप. आता सेम प्रोसेस करायची मला जे कॅपसाठी. ओके, सो बघा इथं एक्स जे कॅप आहे, इथं मायनस वाय जे कॅप आहे, इथं झेड जे कॅप आहे. जर मी झेड कॅप जे कॅप जर कॉमन काढला तर काय राहील ब्रॅकेटमध्ये? एक्स X minus मायनस Y वाय plus Z. प्लस झेड जे कॅप. आता के कॅपसाठी राहिलेले जे आता ते के कॅपचे, मग सांगा मला काय येईल के कॅप जर कॉमन काढलं तर? येस प्लीज. Minus 4x plus मायनस 3y 4x प्लस प्लस 3y minus मायनस 3z. 2z इंटू के कॅप. आणि हे कोणाला इक्वल आहे? मायनस आय कॅप मायनस 3j कॅप प्लस 4k कॅप. बरोबर आहे. आता हे बघा रे, हे कसं येतं तुम्हाला माहिती आहे. आता जर मी इक्वेशन लिहिले बघा, इथं बघा सगळे, आता ह्या इक्वेशन्सकडे बघा. ह्या आर बार इज इक्वल टू काय आहे? ए बार बी बार, आर बार ए बार बी बार सी बार, असे चारही वेक्टर लिहिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ए बारला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? एक्सने, बी बारला वायने, सी बारला झेडने. इथून डायरेक्ट तुम्ही इक्वेशन लिहू शकता बघा. कसे? तर बघा आता इथं आय कॅप आणि आय कॅप कम्पेअर होणार आहे. बरोबर, म्हणजे पहिलं इक्वेशन माझं काय येईल? दोन्ही साईडचे आय कॅपचे कोइफिशियंट कम्पेअर करा. सो पहिलं इक्वेशन आलं 2x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू किती? -1. दुसरं इक्वेशन काय येईल? एक्स मायनस वाय प्लस झेड आणि इकडे जे कॅपचा कोइफिशियंट किती आहे? -3. तिसरं -3 -4x प्लस 3y मायनस 2z इज इक्वल टू किती येईल? 4 येईल. 4 बरोबर. आता डायरेक्ट इक्वेशनवरून पण तुम्ही करू शकता बघा. हे बघा, ए बारला तुम्ही कितीने मल्टिप्लाय करणार आहे? एक्सने, बी बारला वायने आणि सी बारला झेडने. म्हणजे बघा आय कॅपचे कोइफिशियंट्स घ्या आणि त्याला मल्टिप्लाय करा एक्स वाय आणि झेड रिस्पेक्टिव्हली. सो आपल्याकडे आन्सर आपल्याला काय येतील बघा? 2x प्लस 2y प्लस 3z, 2x प्लस 2y प्लस 3z दिसतं की हे? इज इक्वल टू -1 आलं पहिलं इक्वेशन. येस. नेक्स्ट -3x प्लस वाय सॉरी हे आर कॅप आहे ना, आर कॅपला इक्वल टू याला करायचं ना तुम्हाला कम्पेअर. हां, दुसरं इक्वेशन काय येईल बघा आता जेचं. इथं एक्सने मल्टिप्लाय केलं, सो एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू -3. तिसरं -4x प्लस 3y मायनस 2z इज इक्वल टू 4. दिसलं का रे? इथं खाली इक्वेशन पण लिहिलेत मी आणि इथं तुम्हाला डायरेक्टली सांगितलं. डायरेक्ट इक्वेशनवरून तुम्हाला म्हणजे ए बार बी बार सी बारवरून डायरेक्ट तुम्हाला 3 इक्वेशन तयार करता येतील. पण हे कधी? CETला वगैरे सॉल्व करण्यासाठी. थेरॉटिकल ज्यावेळेस तुम्हाला सॉल्व करायचा पेपरला त्यावेळेस तुम्हाला याच मेथडने जावं लागेल. ओके, सो आलं बघा. आता आपले हे 3 इक्वेशन आपल्याकडे आलेले आहेत. सो 3 इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड्स आहेत. एक तर 11वीची डिटर्मिनंट मेथड म्हणजे क्रॅमर्स रूल, किंवा 12वीची आपली जी मेथड आहे दॅट्स अ मॅट्रिक्स मेथड. सो ऑब्वियसली मॅट्रिक्स आपण शिकलो ह्या 12वीत. सो मॅट्रिक्स मेथडीज आपण जाऊया. ओके, सो याला मी मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहितो. ओके, सांगा रे मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये पहिली रो काय लिहू? इथं फर्स्ट रो पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट लिहायचे. आठवतं आहे सगळ्यांना? 2 2 3. सेकंड रो काय लिहू? इथं सेकंड रोचे कोइफिशियंट्स 1 -1 1. तिसऱ्या रोचे कोइफिशियंट्स -4 3 -2. ओके, इथं आला तुमचा एक्स वाय झेड आणि इज इक्वल टू कोण असतं इकडं? कॉन्स्टंट मॅट्रिक्स -1 -3 आणि 4. ठीक आहे. सो कोणती मेथड वापरू? लवकर आन्सर काढायचा असेल तर रिडक्शन मेथड. ओके, रिडक्शन मेथडमध्ये मला 3 झिरो आणायचे ह्या मॅट्रिक्समध्ये. आता इथं तुम्ही मॅट्रिक्ससाठी क्वेश्चन सॉल्व नाही करताय, तुम्ही वेक्टरसाठी सॉल्व करताय. सो कुठेही 3 झिरो आणा थोडक्यात. ओके, सो बेसिक प्रोसेस मी काय करतो अगोदर ऑपरेशन्स आपल्याला माहिती आहे. मला इथं 1 आणायचा आहे पहिला, A11 एलिमेंट. सो मी R1मध्ये चेंजेस करणार आहेत. R1मध्ये चेंजेस किंवा अगोदर मी R1 आणि R2लाच इंटरचेंज करतो. R1 आणि R2 जर मी इंटरचेंज केले तर इथं येईल 1 -1 1, इथं 2 2 3, इथं -4 3 -2. हेर इज एक्स वाय झेड
इथं पण तुमचा R1 R2 इंटरचेंज झाला, -3 -1 आणि खाली काय आला 4 आला. ठीक आहे. आता मला काय करायचं बघा, इथलचा इलेमेंट मला 0 करायचा आहे बरोबर. हा इलेमेंट 0 करायचा. सांगा रे काय ऑपरेशन वापरू इथलचा इलेमेंट 0 करण्यासाठी. R2 मध्ये चेंजेस करायचे आहेत. आठवतंय का नाही तुम्हाला. R2 - 2R1. येस. सो पहिली रो ॲज इट इज 1 -1 1. तिसरी रो ॲज इट इज -4 3 -2. ओके. इथं आला तुमचा एक्स वाय झेड इज इक्वल टू इथं -3 इथं 4 ॲज इट इज. सांगा सेकंड रो मध्ये काय होईल आता. इथं 2 - 2 काय झाला 0. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तुम्ही, इथं झाला तो 2 × -1 -2 बरोबर. आणि 2 मधून तुम्ही याला परत हे करताय बघा, मायनस करताय, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल. 2 + 2 किती 4 होईल. तिथं इथं 2 ने मल्टिप्लाय केलं 1 × 2 2. 3 मधून मायनस करा, 3 - 2 किती होईल 1. इथं -3 ला 2 ने मल्टिप्लाय करा, किती झाला तो -6. -1 - -6 मायनस मायनस प्लस झाला. 6 - 1 किती 7 5 5 ना, 5 होईल ना तिथं. ओके. आता काय करा, चला इथं 0 करा. कोणता इलेमेंट हा इलेमेंट 0 करा. सो R3 मध्ये मला चेंजेस करायचे आहेत बरोबर. सो R3 मध्ये चेंजेस काय करणार आहे मी, R3 मध्ये 4 टाइम्स R1 ॲड करा. सो R1 ॲज इट इज 1 -1 1. इथं R2 ॲज इट इज 0 4 1. इथं काय होईल मग -4 म्हणजे चेंज होणार आहे आपली नाही का. इथं एक्स वाय झेड इज इक्वल टू हेर इज -3 5. ओके. इथलचं इलेमेंट मला काढायचं आहे. ओके. हे बघा -4 + 4 काय झाला 0. -1 ला इथं मी 4 ने मल्टिप्लाय केलं आहे बरोबर, ते -4 होईल करेक्ट. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला -4 मध्ये किती कोणाला ॲड करायचं इथं, येस 3 ला. R3 मध्ये +4 1. मग 3 - 4 किती रे, येस 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 बोला बोला. -1 लिहू का -1 इथं. ओके. आता इथं परत R1 ला तुम्ही 4 ने मल्टिप्लाय करताय 4 आणि इथं -2 आहे. -2 + 4 किती +2 +2 4 - 2 इज +2. ओके. आणि इथं किती येईल रे बघा, R1 ला तुम्ही 4 ने मल्टिप्लाय करताय -12 आणि तुम्ही त्याला 4 मध्ये ॲड करताय, सो इथं होईल -8. करेक्ट आहे बरोबर. ओके. आता 2 ठिकाणी तो 0 झाले बघा, मला अजून एका ठिकाणी 0 करायचं आहे. सो कशाला कुठं 0 करता रे बघा रे. हे बघा मी काय करतो, R2 ला वापरतो इथलचं इलेमेंट 0 करण्यासाठी. कोणता हा 0 करतो मी डायरेक्ट आता. सो हा जर 0 करायचा असेल तर मला काय ऑपरेशन वापरावं लागेल, R3 मध्ये मला चेंजेस करायचे आहेत. इथं करू करे पुढं एक स्टेप याच्या पुढं करतो. ठीक आहे. असं वर खाली करावं लागेल मला. ठीक आहे. R3 मध्ये चेंजेस करायचे आहेत. R3 मध्ये चेंजेस मी काय करू की R3 मधून 2 टाइम्स R2 मायनस करतो. ओके. आणि त्याला इथं लिहितो बघा, इथं लिहितो हे, कारण एवढं मला दिसलं पाहिजे ना. वरती काय ते स्क्रोल करावं लागेल प्रत्येक वेळेस असं का लिहू वरती, कसं रे तुम्ही सांगा, सजेस्ट करा मला काय करू. जाऊ का वरती असं इथं लिहित लिहित. ठीक आहे. सो कोणती रो चेंज होणार आहे आता, बेसिकली R3 चेंज होणार आहे. सो R1 आणि R2 ॲज इट इज. R1 आहे तुमची, मला सांगा 1 - 1. हे असं करावं लागतं बघा, 1 - 1 1. त्यानंतर R2 आहे 0 4 1 आणि R3 चेंज होणार आहे बरोबर. ओके. इथं एक्स वाय झेड इज इक्वल टू राईट हँड साईडला काय इकडं -3 5 -3 5 आणि R3 तुमचा चेंज होणार आहे. सो काय करायला सांगितलं मी, R3 - 2 R1 बरोबर आहे. मग इथं 0 0 आहे, सो इथं तुमचा 0च राहील. ओके. त्यानंतर इथं R2 ला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करताय, सो इथं 8 होईल. -1 - 8 -9.
आणि इथं 2 - 2 0, त्यासाठी तुम्ही हे सगळे कुठाने केले होते. ओके, नेक्स्ट R3 - 2 R1 -8, आणि इथं 5ला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करताय, मग तो 10 झाला. बरोबर. -8 - 10 किती रे? -18. -18. आता 3 ठिकाणी माझा 0 आलाय. आता काय करा, हे 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करा. बरोबर, सगळ्यांना माहिती ना मेथड. ओके, सांगा. 1 × x x, -1 × y -y, 1 × z z. सेकंड, 0 × x 0, 4 × y 4y, 1 × z z, 0 × x 0, -9 × y -9y, आणि 0 × z 0 इज इक्वल टू काय राहिलं आपल्याकडे इकडं? -3 5 -18. ओके, म्हणजेच माझ्याकडं मॅट्रिक्स काय आला, किंवा डायरेक्टली असेल आता इक्वेटिंग, किंवा बाय युझिंग इक्वेलिटी ऑफ 2 मॅट्रायसेस, बाय युझिंग इक्वेलिटी ऑफ 2 मॅट्रायसेस. ओके, पहिलं इक्वेशन काय येईल रे माझं? x - y + z, x - y + z इज इक्वल टू आला -3. ओके, सेकंड इक्वेशन काय येईल? 4y + z इज इक्वल टू आला 5. आणि तिसरं इक्वेशन काय येईल? -9y इज इक्वल टू -18. हे बघा, इथं एकच अननोन आहे माझ्याकडे y, दोन्हीकडचा मायनस मायनस कॅन्सल. सो y ची व्हॅल्यू किती आली रे माझी? 2. 2. y2 इथं पुट करा सेकंड इक्वेशन मध्ये. सो देअरफॉर 4, y ची व्हॅल्यू 2 + z इज इक्वल टू 5. 4 × 2 झालं बघा 8, प्लस z इज इक्वल टू 5. 8 तिकडे जाऊन मायनस होईल. -8 + 5, सो z किती रे? -3. -3. करेक्ट. आता y ची व्हॅल्यू 2, z ची व्हॅल्यू -3 इक्वेशन 1 मध्ये पुट करा, म्हणजे मला x निघेल. x मायनस y ची व्हॅल्यू 2 प्लस z ची व्हॅल्यू -3 इज इक्वल टू -3. दोन्हीकडचे -3 कॅन्सल. बरोबर. X = 2. येस, x इज इक्वल टू किती आला? 2. ओके, आले माझे एक्स वाय झेड. आता मला फायनली लिहायचं आहे बघा. देअरफॉर आपल्याला कॉम्बिनेशन दाखवायचं होतं ना. आपलं आर बार इज इक्वल टू काय दिलं मी? XA बार प्लस YB बार प्लस ZC बार लिहिलं होतं. हे बाई इथं असेल त्या क्वेश्चनमध्ये. येस, हे बाई इथं दिस इज अ स्टेप. हे मला फाइंड आउट करायचं होतं ना. XA बार प्लस YB बार प्लस ZC बार, याच्यामध्ये XY झेडचं व्हॅल्यू पुट करा. सो वी गेट द फायनल आन्सर. लिनियर कॉम्बिनेशन या पद्धतीने सॉल्व होत असतं. आर बार इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आहे 2 टाइम्स ए बार प्लस वायची व्हॅल्यू आहे 2 टाइम्स बी बार आणि झेडची व्हॅल्यू आहे -3 टाइम्स सी बार. दिस इज द फायनल आन्सर. ओके, तरी एक क्वेश्चन घ्यायचा बाकी राहिला बघा. को प्लॅनर आहे किंवा नाही चेक करणे, कारण आता नाही घेत मी. 9:15 होऊन गेलेत. खूप वेट केलं तुम्ही. बरं, मला आहे ना एक सांगा, तुम्हाला समजला का हा प्रॉब्लेम? की नेमकं काय हो करायचं ते सर. कळलंय का? लिनियर कॉम्बिनेशन काय असेल ते समजलंय का? हो सर. तुम्हाला स्क्रीन दिसते ना? हो. ओके ओके ओके, मी थोडं घाबरलो. मला वाटलं ते थोडंसं हे चेंज झालं ना त्याचं कॉन्फिगरेशन. येस येस येस. ओके, चालेल बघा. म्हणजे तुम्ही एवढे 18-19 जण जे थांबलेत हे का नाही, तेच काहीतरी पुढं करू शकतात असं याचा अर्थ आहे. बाकीचे गेले निघून. पेशन्स पाहिजे आहे का नाही? ठीक आहे. मी तुम्हाला ह्या टाईपचा एखादा क्वेश्चन वगैरे होमवर्कला दिला तर चालेल का, लिनियर कॉम्बिनेशनचा? ओके, चालेल. देतो मग. आपल्याकडं आहे ना त्या टाईपचा एक क्वेश्चन. इथं -i कॅप काय होता हा? ओके, चला इथंच देतो बरं का तुम्हाला होमवर्क. इथं शेजारी देतो तुमच्या. मग या टाईपने सॉल्व करायचं असं लक्षात राहील. ह्या बॉक्समध्ये देतो. होमवर्क. एक्सप्रेस i कॅप प्लस 4j कॅप मायनस 4k कॅप ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन.
as a linear combination of vectors 2i cap minus j cap plus 3k cap हा पहिला वेक्टर झाला कॉमा 2i cap minus j cap plus 3k cap पुढचा वेक्टर आहे i cap minus 2j cap plus 4k cap and थर्ड वेक्टर आहे minus i cap plus 3j cap minus i cap plus 3j cap minus 5k cap ओके. सो करा याला सॉल्व. मी तुम्हाला एक्स वाय झेडचे आन्सर सांगू का इथं, म्हणजे तुम्ही सांगा एक्स वाय झेडचे आन्सर सांगू का नको सांगू. लाईक केल्यावर मला नाही कळणार. सांगा. सांगा का. अच्छा सांगा. ओके. सो जसे इथं मी एक्स वाय झेडचे आन्सर फाइंड आउट केले ते किती आले होते माझे 2 2 -3. तसंच तुम्ही इथं सॉल्व जर केलं तर एक्स वाय झेडचे आन्सर येणार आहेत तरी तुम्ही एक्सची व्हॅल्यू येते आहे 1. बुकमधले आन्सर सांगू राहिला मी तुम्हाला. वायची व्हॅल्यू 2. कधी कधी बुकमधले पण आन्सर चुकीचे असतात ना. झेडची व्हॅल्यू 3. x1 y2 z3. मी वेक्टर परत सांगतो. वेक्टर काय आहे आय कॅप 4j कॅप मायनस 4k कॅप. पहिला वेक्टर आहे 2i कॅप मायनस j कॅप प्लस 3k कॅप. दुसरा वेक्टर आहे आय कॅप मायनस 2j कॅप प्लस 4k कॅप. आणि तिसरा आहे मायनस आय कॅप प्लस 3j कॅप मायनस 5k कॅप. ओके. सो करा ट्राय हा. उद्या आपण को प्लॅनरसाठी एक क्वेश्चन बघूया आणि उद्याच आपण सेक्शन फॉर्म्युलाला पण स्टार्ट करूया. ओके.